नमस्कार मित्रांनो, राज्यात गेल्या महिन्यापासून सुरू असलेलं प्रकरण म्हणजे अशोक खरात भोंदूबाबा प्रकरण। या प्रकरणामुळे राज्यात आता हे 25 बडे नेते अडकणार आहेत। त्याची ती संपूर्ण यादीच आपल्याकडे आलेली आहेत। राज्यात राजकीय भूकंप झालेला आहे। या बड्या नेत्यांमध्ये शिंदे गट, भाजपा तसेच राष्ट्रवादीचे नेते अडकण्याची भीती। फडणवीसांची पुढे रणनीती काय? चर्चेत आलं हे नेमकं राजकारण। नेमकं काय झालं हे आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण बघणार आहोत की नेमकं अशोक खरातने कोर्टात कोणत्या 25 बड्या नेत्यांची यादी दिलेली आहे। नाशिकमधील अशोक खरात प्रकरण या वादग्रस्त व्यक्तीने अचानक केलेल्या खुलाशांमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही गोटात खळबळ उडाली आहे। खरात यांनी तब्बल 25 बड्या नेत्यांची नावं घेतल्याचा दावा समोर आला आहे। या अगोदर शिंदे गटाचे अनेक बडे नेते अशोक खरात यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते। यामध्ये दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, छगन भुजबळ तसेच भाजपाचे चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर असे अनेक जणांचे फोटो आणि व्हिडिओ आल्यानंतर हे प्रकरण अधिकच गंभीर असल्याचं पुढे दिसून आलं। यामध्ये खरात यांनी तब्बल 25 बड्या नेत्यांची आणखी नावं घेतल्याचा दावा समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। विशेषतः उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांचं कॉल रेकॉर्डिंगचा टायमिंग सुद्धा समोर आलेला आहे। त्यामध्ये 17 वेळा एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांची बातचीत समोर आलेली आहे। तसेच चंद्रकांत पाटील, केसरकर, सुनील तटकरे हे सुद्धा त्यांच्याशी बोलल्याचं अंजली दामानिया सामाजिक कार्यकर्ता यांनी उघड केलेलं आहे। त्यामुळे आता या 25 बड्या नेत्यांमध्ये आणखी कोणाकोणाची नावं येतील, यामध्ये विशेषतः उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या गटावर या प्रकरणाचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खरात यांचे धक्कादायक आरोप काही दिवसापूर्वीच माध्यमांसमोर येत होते। मात्र आता जे काही राजकारण तापलेलं आहे, भाजपा आणि शिंदे गट यांच्यात वाढलेला संघर्ष तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटामुळे राज्याचं जे राज्य सरकार आहे त्याची जी प्रतिमा मलिन झालेली आहे। त्यामुळे दिल्लीतून सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटाला सत्तेतून बाहेर काढण्याच्या सूचना लवकरच येतील असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत। त्यामुळेच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत महत्त्वाचं काय ठरलंय ते पुढील काही दिवसात कळेल। मात्र एकनाथ शिंदे यांचा गट आता सत्तेच्या बाहेर जवळपास राहील हे निश्चित झालेलं आहे। त्यामुळेच काहींनी त्यांच्या अशोक खरात यांच्या माध्यमातून तथाकथित अघोरी पूजा, गुप्त भेटी आणि इतर वादग्रस्त कृत्य केली असल्याचा आरोप आहे। तसेच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेकांनी अघोरी पूजा केल्याचं समोर येत आहे। त्यामध्ये दीपक केसरकर यांचं सुद्धा नाव येत आहे। त्यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। खरात यांनी घेतलेल्या अनेक नावांमध्ये अनेक मंत्री, आमदार, उद्योगपती, प्रभावशाली नेते असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने होईल आणि कोणत्या नेत्यावर चौकशीची कारवाई होईल याकडे लक्ष लागलेलं आहे। या प्रकरणात सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला असल्याचं बोललं जात आहे। कारण खरात यांनी घेतलेल्या नावांमध्ये शिंदे गटातील अनेक नेत्यांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे। विशेषतः केसरकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे, परंतु केसरकर यांनी सांगितलं की मीच का, बाकीचे 39 आमदार सुद्धा खरात यांना भेटले आहेत आणि ती यादी लवकरच केसरकर सुद्धा प्रकाशित करू शकतात। त्यामुळे आता पुढे काय होणार आणि कोण राजीनामा देणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। या प्रकरणात आधीच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा दिल्याने सत्ताधाऱ्यांची प्रतिमा डागाळली आहे। त्यानुसार आता अनेक राजीनामे तयार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। यानंतर नंबर कुणाचा, तर यामुळे दीपक केसरकर यांचा नंबर असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की चौकशीचा फास आवळत गेला तर आणखी काही बडी नावं यामध्ये येऊ शकतात। त्यामुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता वाढलेली आहे। त्यामुळे फडणवीसांची वेट अँड वॉचची रणनीती या सगळ्या घडामोडींमागे मुख्यमंत्री असलेले फडणवीस यांचीच भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि ते त्यांच्यानुसारच पुढे अनेक जणांची नावं आणतील अशी सुद्धा माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता SIT चौकशी जी होत आहे त्यामध्ये कोणाकोणाची नावं येतील ते हळूहळू कळेलच, परंतु त्यामध्ये आता जे काही नावं आली आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातील, भाजपातील, राष्ट्रवादीतील अनेक महत्त्वाची नावं आहेत। त्यामुळे राजकीय पातळीवर गेम चेंजर ठरणाऱ्या या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे। आता खरंच कोण अडकवणार, कोण वाचणार आणि कोणती नवी राजकीय समीकरणं तयार होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या सर्व नेत्यांवर कारवाई व्हावी का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद.